सामील होण्याचं कारण की जसं त्या दिल्लीमध्ये जंतर मंतर मध्ये मुलांवर जसा अत्याचार होतोय, माझी ही 2 मुलं आहेत, अजून शिक्षण घेत आहेत, पुढे त्यांच्या बरोबर तसं होऊ नये हा उद्देश म्हणून मोर्चात सामील झाले. या देशाच्या निषेधासाठी सर्व मुलं, तरुण मुलं आणि कॉलेजची मुलं फार उत्साहाने सामील झालेली आहेत. अतिशय जे झालेली आहे ना घटने अतिशय दुर्गम असले, त्याला या सरकारला जबाब उतरण्यासाठी या सगळी मुलं, कॉलेजची मुलं आणि जी आलेली ज्येष्ठ मंडळी उतरलेली आहे, या लोकांचा निषेध व्हायला पाहिजे आणि तोही राजीनामा द्यायला पाहिजे. सांगायला म्हणजे स्टुडंट लोकांचे जे हाल झाले, स्टुडंट लोकांना जे बेरहमीन मारले गेले तिकडे दिल्लीला, आज हा आवाज त्यांच्यासाठी उठतोय. स्टुडंट लोकांच्या फ्युचर भविष्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणाच्या भवितव्यासाठी ह्या लोकांनी आज यंगस्टर लोक भरपूर आहे तिकडे, कॉलेजचे, स्कूलचे असे लोक आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही आवाज उठवलाय आणि आम्हाला वाटतं की दिल्लीपर्यंत हा आवाज जाईल. हे केंद्र सरकारच मुळे लबाड आणि अक्षरशः लोकांना फसवणार केंद्र सरकार. या केंद्र सरकारनं देश विकायला काढलाय आणि हा देश विकायला काढला. त्याचबरोबर 22 लाख विद्यार्थ्यांचं, आणखी काही लाखो विद्यार्थ्यांचं केंद्र सरकारने नुकसान केलं. या संदर्भात धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे. यासाठी हा मोर्चा आहे. कारण असं आहे की जंतर मंतरवर ज्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करण्यात आला आहे, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या त्यांच्या भावना ऐकून न घेता त्यांना दडपशाहीने दाबण्याचा प्रयत्न केला गेला आहे. लोकशाहीचा देश आहे आपलं. या देशामध्ये अशा प्रकारची हे जी पुरवण्याची पद्धत या देशामध्ये नाही आहे आणि म्हणून आम्ही आज त्या मुलांच्या वर झालेला अमानुष लाठीमार, अत्याचार, महिलांचे फाडले गेलेले कपडे याच्या विरोधात हा मोर्चा करून त्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही आहोत असं आम्ही याच्यातून जाहीर करत आहोत. शांतपणे आंदोलन चाललं होतं त्या विद्यार्थ्यांवरती विरोधावरती ज्याप्रमाणे अत्यंत निर्भीडपणे लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा आयोजित केला आहे आणि या मोर्चा आम्ही शांततेच्या मार्गाने पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल सर्व जनतेला आम्ही आपला आभार मानतो आणि या प्रधानमंत्री जो शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा झाला पाहिजे ही मागणी आमची मेन आहे आणि हे आम्ही हे मोर्चा जे लाठीचार्ज झाले आमच्या मुलांवर, आमच्या स्टुडंट्सवर, त्याच्या विरोधात आहे आणि आता आम्ही ते सहन करणार नाही. आज यांनी आमच्या मुलांवर लाठीचार्ज केले, उद्या हे आमच्या मुलांवर रायफल आणि हे आम्ही मदर्स आहोत, आमची मुलं शिकतात आणि हे आम्ही सहन करणार नाही. We the Indian, we are educated Indian. We need educated government. अनपढ़ नेता नहीं चलेगा. Education is not for sale. We the educated Indian, we need educated government. Thank you. पालकमध्ये सांगणारा की धर्मेंद्र प्रधान इस्तीफा देणार. कसं आहे की आमचे पण मुलं आहे सलामत कॉलेजमध्ये आहे. कॉलेजमध्ये शिक्षण करून जाणारा त्याला पण नोकरी पाहिजे, शिक्षण पाहिजे. त्यांच्यासाठी त्याला आम्हाला माग आहे की हे सांगायचं आहे कारण आम्ही जस्टिस साठी लढतो आहे. आता जे पेपर लीक वगैरे झालेलं आहे नीटचं, त्यासाठी माझी स्वतःच्या घरात माझी भाची जी आहे तिचं नुकसान झालेलं आहे याचा, म्हणून मी प्रोटेस्ट मध्ये उतरले आहे. स्वतःसाठी आणि आता माझी मुलगी लहान आहे 4 वर्षाची, मी तिच्या फ्युचरसाठी इथे आलेले आहे आणि मला जस्टिस पाहिजे आणि रिझाईन केला पाहिजे एज्युकेशन मिनिस्टरने. थँक्यू. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.